नमस्कार. मी प्रिया श्रीनिवास जोग. आज 9 जानेवारी. पुण्यामध्ये अवकाळी पाऊस पडायला लागला. तसं पाहिलं तर आता अवघ्या अगदी काही दिवसांवरच अयोध्येतल्या राममंदिरामध्ये रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. आपल्या आजूबाजूचं सगळं वातावरण हे राममय झालेलं आपण प्रत्येक जण अनुभवत आहोत. सगळीकडे एकच जय जयकार निनादत आहे, जय श्रीराम, जय श्रीराम. कार्यकर्त्यांची खूप लगबग चालू आहे. सध्या मंगल अक्षता वाटपाची पण लगबग चालू आहे आणि त्याच्यातच हा असा अवकाळी पाऊस. म्हणजे मग थोडंसं वाटणारच ना की अरेच्चा, आम्हाला एवढी कामाची घाई आहे आणि हा मध्येच पाऊस आला. आता ह्या पावसाला सांभाळून कामं तरी कशी करावीत. कुणाला हा पावसाचा राग पण आला असेल, कोणी काय त्याच्यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्तही केल्या असतील, कोणी विनोदाच्या ढंगानेही याच्याकडे बघितलं असेल. पण जर थोडंसं सकारात्मक पद्धतीनं या पावसाकडे पाहिलं तर आणि याच विचारावर चिंतन केलं आणि त्या चिंतनातून ज्या काही विचारधारा स्त्रवल्या त्या मी आपणासमोर मांडत आहे. या विचारधारांचं अर्थात या लेखाचं नाव आहे रिमझिम धारा धरतीच्या कलशात. त्रेतायुगात जेव्हा सर्वात प्रथम बालरूपातील रामललांची छोटी छोटी पावलं धरतीवर पडली ना, तो दिवस धरती मातेसाठी एक अविस्मरणीय दिवस. राजप्रासादापासून ते राजप्रांगणात दुडू दुडू धावणारी ती श्रीरामाची पावलं धरती मातेला हवीहवीशी वाटू लागली. ती पावलं अंगाखांद्यावर खेळवताना तिची कूस धन्य होत आहे असं तिला वाटू लागलं. तिच्या मातृत्वाचा अभिमान अधिक प्रखर होऊ लागला. श्रीराम साक्षात परमात्मा, रामसावळा सुंदर जो आकाश स्वरूपच जणू. बघता बघता ही पावलं मोठी होत आता दमदार होऊ लागली. एक दिवस ही पावलं गुरुगृही वळली आणि त्या पावलांमधला ज्ञानसंपन्न विश्वास धरती मातेला यथार्थ जाणवू लागला. बघता बघता तिच्या आयुष्यातला तो सोनेरी दिवसही उजाडला, ज्या दिवशी आकाशाशी जडले नाते धरती मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे. भूमातेची लाडकी लेक सीता, तिनं स्वयंवरात श्रीरामाला वरलं आणि रामसीतेचा विवाह संपन्न झाला. श्रीराम आता धरती मातेचे जामात झाले. जावई तसंही नारायण रूपात गौरवला जातो. इथं तर धरती मातेचं भाग्य इतकं थोर की तिला नारायणच जावई रूपात लाभले. स्वर्गीय आनंदात होती ती आणि अचानक एके दिवशी श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण यांची अनवाणी पावलं वनवासात जाताना तिनं पाहिली. तिचे दुःख अनावर झाले. मनात किती प्रश्न उभे राहिले, पण धीरानं तिनं स्वतःला सावरलं आणि या तिघांचा वनवास कसा सुखरूप पूर्ण होईल याच्या तयारीत स्वतःला झोकून दिलं. पण हाय रे दुर्दैवा, लक्ष्मणानं रेखा आखूनही सीतेचं पाऊल अनाहूत त्या पलीकडे पडलंच आणि होऊ नये ते घडलं. भूमातेचं अंतःकरण जड जड झालं, पण विधी लिखितापुढे सारे लटके. सीतेच्या शोधार्थ रामरायांची लंकेच्या दिशेने पडणारी प्रत्येक पावलं ती जपत होती. तिच्या परीनं ती दिशा देत होती. अशोकवनात आपल्या लाडक्या लेकीला म्हणजे सीतेला स्वतःच्या अंकावर झोपवताना तिच्या नेत्रकडा रोज पाणावत होत्या. तरी पण हलकेच थोपटून ती लेकीला निजवत होती. महिने सरले. भूमीवर रामरावणाचं घनघोर युद्ध झालं. ते सारे आघात सहन करत करत सीतेची मुक्तता तिनं अनुभवली. पण म्हणतात ना की भोग कुणाकुणाचे न जाणे न कळे.
तिच्याच अंगावर एके दिवशी धडधडणारी चिता पेटली आणि तिच्या लेकीनं केलेलं अग्निदिव्य सुद्धा तिनं सहन केलं. तरीही ती भूमाता धीरानं घेत होती, कारण रामराज्य या भूवर अवतरणार होतं. ते अनंत पटीनं भाग्यशाली आणि गौरवशाली असणार होतं आणि एके दिवशी ते साकारलं सुद्धा. परत तिच्या लेकीला सोसावा लागलेला तो वनवास आणि त्यातच लेकीच्या पोटी जन्माला आलेली ती गोंडस बालकं लव आणि कुश यांचं निजशैशव तर धरती मातेनं अगदी तृप्त होऊन अनुभवलं. कालगती पुरुषोत्तम श्रीरामराजाला घ्यावा लागलेला एक कठोर निर्णय आणि त्यानुसार सीतेनं भूमातेला केलेली करुण विनवणी. धरती एक माता, तिचं हृदय किती कोमल, किती वत्सल. लेकीचा बहरलेला संसार तिनं डोळे भरून पाहिला होता. तिच्या सुखदुःखात तिच्या पाठीशी ती ठामपणे उभी राहिली होती. कितीही क्षमाशील असली तरी तिलाही मर्यादा आहेतच. संसाराचा हा ताप सहन न होऊन शेवटी ती दुभंगून गेली आणि लाडक्या सीतामाईला आपल्या कुशीत सामावून घेतलं. युग बदललं. इतिहासानं अयोध्येत रामराज्याच्या खुणा जतन केल्या होत्या. भव्य मंदिर दिमाखात उभं होतं. पण कलियुग आलं आणि सगळे दिवसच फिरले. ज्या भारतभूचे भूषण असं ते अयोध्येतलं राम मंदिर परकीयांकडून जमीनदोस्त झालं आणि धरतीचा सारा आक्रोशही तिथंच गाडला गेला. तरीही मंदिराचे काही पुरावे तिने हृदयाशी घट्ट धरून ठेवले. परकीयांची बांडगुळ स्वरूप ती इमारत अंगावर वागवताना तिला मरणप्राय यातना होत, पण ती अगतिक होती. जगन्नियंत्याच्या न्यायदानाची ती तीव्र प्रतीक्षा करत होती. स्वधर्म आणि श्रीराम याविषयी जागृतीचे वारे झंझावातासारखे घोंगावू लागले. या झंझावातातच भूमाता थोडासा मोकळा श्वास अनुभवू लागली आणि एके दिवशी ती बांडगुळ सदृश्य वास्तू जमीनदोस्त झाली. हृदयाशी घट्ट धरून ठेवलेले मंदिराचे अवशेष तिनं मुक्तपणे वर येऊ दिले. जीवात प्राण गोळा करून पुन्हा एकदा मंदिर उभारणीच्या मंगल क्षणांची ती आतुरतेनं वाट पाहू लागली. बघता बघता राम मंदिर पुनर्बांधणीचे पडघम वाजू लागले. त्या लगबगीनं ती सुखावू लागली. श्रीरामाचे पुन्हा एकवार अयोध्येतल्या मंदिरात आगमन होण्याची मंगल घटिका समीप येऊ लागली. सर्व प्रकारच्या कार्यकर्त्यांची, सेवकांची पावलं तिच्या अंगाखांद्यावर खेळवताना तिचा जीव सुखावून जात होता. सारं काही रामासाठी. 500 शतकांपासून तिचा अणू आणि रेणू या मंगल वेळेच्या प्रतीक्षेत आहे. भूगर्भात खोलवरच्या अंधारात तिचे अस्पष्ट हुंकार आणि दुःखाचे उष्ण उसासे आजही संवेदनशील मनाला जाणवतात. तिच्यावर उगवलेल्या असंख्य तरुवरांनी, लतावेलींनी आकाशाकडे मान उंचावून केलेली करुण प्रार्थना आता फळाला येत आहे. धारातीर्थी पडलेल्या असंख्य जीवांविषयी ती कृतज्ञ आहे. तिचं सुख दुःख तीच जाणे. तिला व्यापून उरलेल्या विशाल आकाशापलीकडे त्या अनंतरूपी परमात्म्यापर्यंत सर्व प्रार्थना पोचल्या असाव्यात. अशा वेळी भूमातेची मनस्थिती कशी असेल, ती कशी कळावी? कळलीच तर ती कशी वर्णावी? मनातले भावभावनांचे असंख्य तरंग ती कुणाला सांगेल? कुणापाशी व्यक्त होईल? कुणाच्या तरी कुशीत आज आपण शिरावं आणि मोकळं होऊन जावं असं तर या भूमातेला वाटत नसेल का? नक्कीच असेल. तिचा व्यक्त अव्यक्त
अथांग भावभावनांचा अंदाज बहुधा आकाशाला आला असणार. आभाळ तर भुईवर उतरू शकत नाही, भूमी पण आकाशाकडे झेपावू शकत नाही, पण जलधारा आकाश पात्रातून त्या थेट भूमीच्या कलशात झेपावू शकतात. तिला चिंब चिंब भिजवू शकतात, तिचं सांत्वन करू शकतात, तिच्या नेत्रातून पाझरणाऱ्या धारांना स्वतःच्या धारेत मिसळून घेऊ शकतात. जलधारा अवकाळी बरसल्या, धरतीचं सुख पाहून त्या सुखावल्या आणि मग अजूनच बरसल्या. धरतीनंही त्या अमृतधारा नक्कीच आपल्या कलशात साठवून ठेवल्या असणार. पौष शुद्ध द्वादशीला श्रीरामाची पदकमलं अयोध्येत जेव्हा येतील तेव्हा त्यांना जलाभिषेक करायला. जय श्रीराम, जय जय श्रीराम.